नमस्कार मित्रांनो, जय श्री कृष्ण। या 5 जणांना तुमच्या घरातून रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका, नाहीतर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल। धार्मिक शास्त्रानुसार दान हे एक महान पुण्य मानले जाते। असे म्हटले जाते की दान केल्याने माणसाची अनेक पापे धुतली जातात आणि मृत्यूनंतर त्याला स्वर्गही प्राप्त होतो। कदाचित या समजुतींच्या आधारे हिंदू अनुयायी दानधर्माला खूप महत्त्व देतात आणि वेळोवेळी धार्मिक स्थळे किंवा मंदिरांना भेट देऊन दान करतात। मात्र केवळ धार्मिक स्थळी जाऊन दान का, तुमच्या दारी येणाऱ्या गरजू व्यक्तीसाठी हे दान का करू नये? शास्त्रातील मान्यतेनुसार वर सांगितलेले हे 5 लोक जर तुमच्या दारात आले तर त्यांना कधीही रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका। जर तुमच्याकडे त्यांना देण्यासारखे काही असेल तर त्यांना नक्कीच काहीतरी द्या। त्यांना दान केल्याने तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी येते आणि कुंडलीतील अनेक दोष त्याच्या प्रभावाने कमी होतात। धर्म कोणताही असो, प्रत्येक धर्मात दान हे पुण्य मानले जाते। एवढेच नाही तर घरात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला रिकाम्या हाताने परत पाठवण्यासही बंदी आहे। असेही मानले जाते की काही लोकांना घरातून रिकाम्या हाताने परत पाठवले तर नशीब खराब होते आणि आयुष्यात फक्त अशुभ गोष्टी येतात, ते अशुभ होऊ लागते। कोणाला घरातून रिकाम्या हाताने बाहेर पडू देऊ नये ते तुम्हाला कळू द्या। नंबर 1, तृतीयपंथी। जर तुमच्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी तृतीयपंथी आला आणि त्याने काही मागितले तर त्याला रिकाम्या हाताने पाठवू नका। ज्योतिषशास्त्रानुसार तृतीयपंथी हे बुध ग्रहाचे प्रतीक मानले जातात। एवढेच नाही तर आपण जसे त्यांच्या बरोबर वागतो त्या वागणुकीचाही आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो। त्यामुळे चुकूनही तृतीयपंथीयांचा अपमान करू नये। त्यांना पैसे द्यायचे नसेल तर देऊ नका, पण शिवीगाळही करू नका। तथापि अशीही एक धार्मिक मान्यता आहे की हिरवे कपडे किंवा कोणतीही हिरवी वस्तू तृतीयपंथीयांना दान केल्यास ते खूप शुभ असते। असे केल्याने जीवनात सुखसमृद्धी येते। परंतु त्यांचा अपमान केल्याने बुध खराब होतो आणि एखाद्याला अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते। नंबर 2, अपंग। जर तुमच्या दारात मदतीसाठी हाक मारत अपंग येत असेल तर त्याला त्याच्या क्षमतेनुसार नक्कीच मदत करा। ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे की जर कुंडलीत शनिदोष असेल तर जीवनात नेहमीच दुःख आणि संकटे येतात। पण अनेक वेळा असेही घडते की आपण आयुष्यात सर्व नीट करत असतो, पण असे असूनही आयुष्यात दुःख आणि संकटे येतात। जर ते कमी होताना दिसत नसेल तर लक्ष द्या की तुम्ही तुमच्या दारातून रिकाम्या हाताने एखाद्या गरजू व्यक्तीला फिरवत आहात किंवा अशा कोणत्याही गरजू आणि अपंग व्यक्तीला सुद्धा फिरवत आहात का, तर हे कधीही करू नका। नंबर 3, संत महात्मा। ज्योतिषशास्त्रानुसार जर कोणी संत महात्मा तुमच्या दारात आला तर त्याच्याशी नेहमी सभ्यतेने वागा। जर तुम्हाला त्यांच्याकडून काही ज्ञान मिळवायचे असेल तर ते अवश्य घ्या किंवा तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला जे काही दान मिळेल ते दान करा। आणि आपल्या दारातून रिकाम्या हाताने फिरवण्याऐवजी त्यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद मिळवा। असे मानले जाते की कोणतेही साधू कोणाच्या दारातून रिकाम्या हाताने गेले तर त्यांच्या जीवनात त्यांना संकटांशिवाय काहीही मिळत नाही, म्हणून साधूंना कधीही रिकाम्या हाताने परत पाठवू नये। नंबर 4, भिकारी। शास्त्रानुसार घराच्या दारात येणाऱ्या भिकाऱ्यांना रिकाम्या हाताने पाठवणे हानिकारक मानले जाते। असे मानले जाते की भिकाऱ्याला दान केल्याने देवी लक्ष्मीची कृपा घरात राहते। दान हे एक मोठे पुण्य मानले जाते आणि असे मानले जाते की दान केल्याने माणसाची अनेक पापे नष्ट होतात। जेव्हा कोणी भिकारी घराच्या दारात येतो तेव्हा त्याने कधीही रिकाम्या हाताने परत जाऊ नये। त्याला पैसे दिलेच पाहिजेत असे नाही। जर कोणी पैसे देऊ शकत नसेल तर तो खाण्यालायक किंवा परिधान करण्यालायक वस्तू देऊ शकतो। नंबर 5, घरची मुलगी। जर घरची मुलगी सासरच्या घरातून आपल्या घरी आली तर तिचा कधीही अपमान करू नये। एखाद्याच्या इच्छेनुसार तिला शक्य तितके दान करावे।
काही घरांमध्ये असे घडते की मुलगी आल्यावर घरातील लोक भांडतात, शिवीगाळ करतात, पण असे केल्याने घरात गरिबी येते. त्यामुळे घरातील मुलीला काहीतरी दान केले पाहिजे. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आमची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद.